नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत पावटा मसाले भात। त्यासाठी लागणारे साहित्य आहे, मी 1 ग्लास इथे बासमती राईस घेतलेला आहे, पावटा घेतलेला आहे, त्यानंतर शेंगदाणे, गाजर, फ्लॉवर, एक बटाटा घेतलेला आहे चिरून। त्यानंतर वाटपामध्ये मी आलं, लसूण, खोबरं आणि कोथिंबीर घेतलेली आहे। चवीनुसार मीठ, धना पावडर, मी इथे नीतीचा संडे मसाला, हळद, हिंग आणि घरचा मसाला घेतलेला आहे। एक टोमॅटो घेतलेला आहे चिरून आणि 2 मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत। चला तर मग सुरुवात करूया। मी कुकरमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे। आता मी त्यामध्ये घालणार आहे कांदा। तेल थोडं तापलं की मग त्यामध्ये घालूया आपण कांदा। कांदा छान सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे आणि मग त्यानंतर आपण जे सगळे मसाले घेतले होते ते यामध्ये एक एक करून ॲड करणार आहोत। कांदा छान परतून घ्यायचा आहे आणि हो, ह्या मसाले भातामध्ये तुम्ही तुरीची डाळही घालू शकता। मसाले घेऊया आपण, मसाले जे घेतलेले आहेत ते घालून घेऊया, तेही चांगले परतून घेऊया। छान असे परतले गेले पाहिजेत ते मसाले। त्यानंतर आपण घालूया टोमॅटो। जर तुम्ही टोमॅटो बारीक चिरून घेतला तरीही चालेल, मी इथे मोठा चिरून घेतलेला आहे, म्हणजे मोठ्या स्लाइस करून घेतलेल्या आहेत। तुम्ही बारीक चिरला तरीही तो छान लागतो। आम्हाला मोठा आवडतो त्याच्यामुळे मी मोठाच चिरून घेतलेला आहे। तोही छान असा आपल्याला परतून घ्यायचा आहे। तो परतला की त्यामध्ये आपण घालूया थोडेसे मीठ, म्हणजे जे खाली आपल्याला लागत आहेत ना मसाले ते लागत नाही। मिठाने थोडंसं पाणी सुटते मसाल्यांना, त्याच्यामुळे मसाले मग खाली लागणार नाहीत आपले। ते छान असं परतून घेतलं की आपण जे वाटण केलेलं होतं, आलं, लसूण, खोबरं, सुकं खोबरं आणि कोथिंबीर, ते वाटण आपण घालणार आहोत। कोथिंबीरीने ना मसाले भाताला छान असा कलर येतो। हे पहा वाटण, हे वाटण घालून घेऊया आणि चांगलं परतून घेऊया, जेणेकरून लसूण आणि जो खोबऱ्याचा कच्चेपणा आहे तो कमी होईल, म्हणून हे आपलं परतून घ्यायचे आहे आपल्याला। चांगले मिक्स करून आपण हेही परतून घेऊया। आपल्या ह्या हिरव्या वाटणाने ना मसाले भाताला एक छानसा कलर येतो। त्यानंतर आपण ज्या भाज्या घेतलेल्या आहेत त्या मी धुवून ठेवलेल्या होत्या इथे, त्या मी यामध्ये ॲड करत आहे। हो, तुम्ही यामध्ये तोंडली, फरसबी, मटार, वांगही घालू शकता, त्यानेही छान चव येते। आता इथे माझ्याकडे आत्ता अवेलेबल नव्हतं त्याच्यामुळे मी ते घातलेलं नाहीये। हा भात साधारणतः 5 माणसं पोटभर खाऊ शकतात एवढा हा भात होतो आणि चवीलाही सुंदर लागतो। आता ह्या भाज्या आपण छानशा परतून घेऊया। आपल्या भाज्याही चांगल्या परतलेल्या आहेत। पाहू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे, भाजीच किती सुंदर दिसते। त्यामध्ये घालूया आपण 10 ते 15 मिनिटं भिजवत ठेवलेला बासमती राईस। मी इथे बासमती राईस घेतलेला आहे, तुम्ही साधा वापरा किंवा मग तुमच्या अंदाजानुसार तुम्हाला जो आवडेल तो राईस तुम्ही वापरला तरीही हरकत नाही। आता आपला हा राईस जो आहे तो छान भाज्यांमध्ये आणि सर्व मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे, छान परतून घ्यायचा आहे। परतून घेतल्यानंतर आता इथे मी 1 ग्लास बासमती राईस घेतला होता, तर पाणी आपण त्याला 1.5 ग्लास वापरणार आहोत। 1 ग्लास भाताला 1.5 ग्लास पाणी पुरेसा आहे। भात छानही होतो, मोकळाही होतो आणि चवीलाही छान लागतो। आता हे चांगलं मिश्रण परतून घेऊन एकजीव करून आपण याला शिट्ट्या लावून कुकर लावून 3 शिट्ट्या करून घेणार आहोत। पाहू शकता आपला भात किती सुंदर दिसत आहे, किती छान चविष्ट दिसत आहे।
आता मी कुकर लावून एक 3 शिट्ट्या करून घेत आहे. कुकर आपला थंड झालेला आहे, पाहू शकताय. भात आपला तयार आहे. खूप सुंदर असा सुगंध सुटलेला आहे. आता आपण हा भात प्लेटमध्ये डिशमध्ये काढून घेऊया. आता इथे मी कोशिंबीर बनवलेली नाहीये. मी कांदा, टोमॅटो आणि थोडंसं दही घेतलेलं आहे. माझ्या मुलाला नुसतं दही आवडतं, त्याच्यामुळे मी फक्त इथे दही घेतलेलं आहे. पाहू शकता किती छान असा भात आपला दिसत आहे. दिसायलाही सुंदर आणि चवीलाही तितकाच छान लागतो हा भात. अशा प्रकारे तयार आहे आपला पावटा मसाले भात. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो, जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एका सुंदर रेसिपीसह उद्या पुन्हा. तोपर्यंत नमस्कार.